तुमच्या देखील किचन मध्ये झुरळ तुम्हाला त्रास देत आहेत, वाळवी तुमच्या घरातील फर्निचर खराब करते, ढेकूळ तुम्हाला रात्रीचे झोपून देत नाहीयेत, डोंट वरी, तुमच्या घराभोवताली हेल्थी एन्व्हायरमेंट ठेवण्यासाठी A1 स्टार पेस्ट कंट्रोल एक्सपर्ट तुमची मदत करेल। आजच इन्स्पेक्शन किंवा सजेशन साठी आम्हाला कॉल करा। A1 स्टार पेस्ट कंट्रोल सर्व्हिसेस। नमस्कार, मी दुर्वा कांबळी, माझे कोकणच्या बातमीपत्रात तुमचं स्वागत। पाहुयात हेडलाईन्स। रत्नागिरीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या उभ्या पुतळ्याचे लोकार्पण संपन्न। अरबी समुद्राशेजारील देशातील सर्वात मोठा शिवपुतळा रत्नागिरीत। वादळी वाऱ्याने घरावर झाड कोसळून गंभीर जखमी झालेल्या वृद्धाचा अखेर मृत्यू। लांजा तालुक्यातील निवसर आगरेवाडीतील घटना। पेणमध्ये JSW कंपनी विरोधात स्थानिक आक्रमक। कंपनीकडून स्थानिकांवर अन्याय, ग्रामस्थांचा आमरण उपोषणाचा इशारा। आणि चिपळूणच्या त्रुंबवमध्ये शारदा देवीचा नवरात्र उत्सव। आमदार भास्कर जाधव यांनी नवरात्र उत्सवात धरला फेरा। पाहूया सविस्तर वृत्त। देशातल्या पहिल्या अरबी समुद्राच्या बाजूला सर्वात मोठ्या शिवपुतळ्याचं पालकमंत्र्यांच्या हस्ते रत्नागिरीमध्ये लोकार्पण करण्यात आलंय। ढोल ताशे तुतारीचा निनाद, नेत्रदीपक फटाक्यांची आतषबाजी, उपस्थितांच्या साक्षीने आणि महाराजांच्या जयघोषात जल्लोषात अरबी समुद्राच्या बाजूला असणाऱ्या देशातल्या पहिल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या उभ्या पुतळ्याचं लोकार्पण पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आलंय। सुरुवातीला फीत कापून आणि कोनशिलेचं अनावरण करून रत्नदुर्ग शिवसृष्टीचं लोकार्पण करण्यात आलं। त्यानंतर पालकमंत्री उदय सामंत यांनी उभ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं लोकार्पण केलं आणि यावेळी उपस्थितांनी एकच जल्लोष देखील केला। यावेळी डोळ्यांचे पारणे फेडणारी नेत्रदीपक फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली। प्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तिकिरण पुजार, अप्पर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, मुख्याधिकारी तुषार बाबर, राजन शेट्टे, बिपिन बंदरकर आदी उपस्थित होते। तर उदय सामंत यांनी यावेळी JJ स्कूल ऑफ आर्टच्या पथकाचे आभार मानलेत। वादळी वाऱ्यासह कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्याच्या लांजा तालुक्यातील निवसर आगरेवाडी येथे घरावर आंब्याचं भलं मोठं झाड उन्मळून पडल्याने घराचं मोठं नुकसान झालं होतं। तर या घटनेत घरातील गंभीर जखमी झालेल्या 65 वर्षीय व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय। ही घटना रविवारी सायंकाळी घडली होती। सायंकाळच्या सुमारास विजांच्या कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह कोसळलेल्या मुसळधार पावसाने लांजा शहरासह संपूर्ण तालुक्याला झोडपून काढले होते। सायंकाळी 7:30 वाजण्याच्या सुमारास तालुक्यातील निवसर आगरेवाडी येथील रहिवासी रवींद्र यशवंत मेस्त्री, वय वर्ष 65, राहणार निवसर आगरेवाडी यांच्या घरावर आंब्याचं भलं मोठं झाड उन्मळून पडलं। या दुर्दैवी घटनेत घरावरील पत्र्याचं छत अंगावर पडल्याने घरातील घरमालक रवींद्र यशवंत मेस्त्री तसेच त्यांचा मुलगा राजेश रवींद्र मेस्त्री हे दोघे गंभीर जखमी झाले होते। या जखमींना तातडीने उपचारासाठी रत्नागिरी येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात हलवण्यात आलं होतं। या दोघांवर त्या ठिकाणी उपचार चालू होते। गंभीर जखमी झालेल्या रवींद्र मेस्त्री यांचं उपचारादरम्यान निधन झाले। लांजा पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी भेट घेऊन पाहणी केली आहे। तसेच महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांना देखील आवश्यक त्या सूचना यावेळी दिल्यात। रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील JSW या नामांकित कंपनीकडून स्थानिक भूमिपुत्रांची वारंवार गळचेपी व अन्याय होत असल्याचा गंभीर आरोप करत कारावगडप ग्रामपंचायत कार्यकारिणी व ग्रामस्थ प्रचंड संतापलेत। JSW आस्थापन व काराव ग्रामपंचायत कार्यकारिणी यांच्यात झालेल्या चर्चेनुसार ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील डिप्लोमा, डिग्री, ITI धारक विद्यार्थ्यांनी कंपनीच्या ऑनलाईन लिंकवर रजिस्टर करून व ग्रामपंचायतीने विद्यार्थ्यांची यादी देऊन देखील जाणीवपूर्वक टाळाटाळ केली जात असल्यानं ग्रामस्थांचं म्हणणं आहे। JSW कंपनीच्या प्रदूषणाचा फटका स्थानिकांना बसत असून गंभीर आजारांचा सामना गावकरी करतायत। तसेच JSW कंपनीने खाडीत टाकलेल्या पाईपलाईनमुळे मच्छीमार बांधवांवर देखील उपासमारीची वेळ आली आहे।
नैसर्गिक नाल्यात भराव केल्याने पूर परिस्थिती उद्भवून नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होतोय। ग्रुप ग्रामपंचायत कारावच्या काही सर्वेत ब्लास्टिंग, वृक्षतोड, उत्खनन व बांधकाम बेकायदेशीररित्या होत असल्याचा आरोप ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व स्थानिकांनी केलाय। सदर मागण्या व तक्रारीची जलद सोडवणूक न झाल्यास JSW कंपनी विरोधात आमरण उपोषणाचा इशारा काराव ग्रामस्थांनी दिलाय। आमच्या कंपनीकडून एवढ्याच मागण्या आहेत की त्यांनी आम्हाला जे आमचे सुशिक्षित वर्ग आहेत त्यांना नोकर भरती समाविष्ट करून घ्यावे। ते नोकर भरती करून घेतात, पण आमच्या मुलांना इथं स्थानिक म्हणून नोकर भरती नाहीच देत। आता त्यांच्याकडनं 2-3 वेळा नोकर भरत्या झाल्या आम्ही निवडून आल्यापासून, पण त्यामध्ये आमच्या गावातील मुलं अशी त्यांनी घेतलीच नाही। बाहेरून नेहमी घेतात, ते भरती करतात, पण आमच्या गावातल्या लोकांना म्हणजे स्थानिकांना ते नोकर भरती घेतच नाही। आम्हाला वेगवेगळी कारणं देऊन डावललं जाते। तर आमची एवढीच मागणी आहे कंपनीकडून की आमच्या स्थानिकांना नोकर भरती समाविष्ट करून घ्यावं त्यांनी। आंदोलन करण्याचं एवढंच आमचा हेतू आहे की आमच्या स्थानिक मुलांना नोकरीत समाविष्ट करून घ्यावेत आणि त्यांना रोजगाराची नवी संधी देऊन आमच्या ग्रामस्थांना किंवा आमच्या हद्दीतील नोकरदार वर्गांना विकासाला चालना द्यावीत, एवढाच आमचा उद्देश आहे। जोपर्यंत कंपनी आम्हाला आमच्या मुलांना नोकरीत समाविष्ट करून घेत नाही तोपर्यंत आमचा मुद्दा एवढाच राहील की आम्ही उपोषणाला ठाम राहणार। आंदोलनाची रूपरेषा म्हणजे असं की आज 2 वर्ष सातत्याने कंपनीकडे आम्ही पाठपुरावा घेतलाय। लोकल भरतीसाठी आमच्या स्थानिकांना नोकऱ्या मिळण्यासाठी आम्ही स्थानिक म्हणजे कंपनीकडे पूर्णपणे ताकदीनिशी त्यांच्याशी मिटिंगी वारंवार करून देखील आम्हाला उडवाउडीची उत्तरं मिळली, आश्वासनं दिली, फक्त आश्वासनापुरतीच राहिलेली आहे मर्यादा। म्हणून आम्ही उपोषणाचा इशारा दिलाय आणि उपोषण हा आमच्या स्थानिक पोरांना नोकऱ्या मिळण्यापासून ते उद्योजन करण्यासाठी, पूर्ण उद्योग मिळण्यासाठी आम्ही उपोषण छेडत आहोत। आणि आमची मुलं जोपर्यंत कंपनीमध्ये रुजू करून घेत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही। आम्ही समस्त सरपंच, उपसरपंच आणि आमचे सर्व सहकारी सदस्य आणि सदस्या आम्ही गेले 1.5 वर्ष सातत्याने JSW कडे मागणी करत आहोत की इथली जी बेरोजगारी आहे, आम्ही जे स्थानिक तरुण आहेत त्यांना रोजगार मिळावा, आम्ही जे भूमिपुत्र आहेत त्यांना रोजगार मिळावा। पण वेळोवेळी आम्हाला आमची दरवेळी त्यांच्याशी मीटिंग होते, आम्ही पत्रव्यवहार करतो, पण अक्षरशः आम्हाला वाटण्याच्या अक्षता लावलेल्या जातात, आमच्या तोंडाला पानं पुसली जातात। कोणत्याही प्रकारचं आमचं म्हणणं ऐकून घेतलं जात नाही आणि कुठल्याही प्रकारची निर्णय किंवा त्या निर्णयाची अंमलबजावणी होत नाही। आणि म्हणून आम्ही 14 ऑक्टोबर रोजी बेमुदत आमरण उपोषण करीत आहोत। रत्नागिरी शहर व्यापारी महासंघाच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद मिळालाय। तब्बल 29,550 कोटींचे उद्योग रत्नागिरीत आणून उद्योग क्रांती करणाऱ्या उद्योग मंत्र्यांचे पुष्पवृष्टी करत शहरातील बाजारपेठेत स्वागत करण्यात आले। मोठ्या जल्लोषपूर्ण वातावरणात व ढोलताशांच्या गजरात फुलांनी सजवलेल्या गाडीतून उद्योगमंत्री उदय सामंत यांना रत्नागिरीच्या रामाळीतून व्यापाऱ्यांनी नेले। मोठ्या संख्येने या रॅलीत व्यापारी बांधव आणि बेरोजगार युवक सहभागी झाले होते। मुख्य बाजारपेठेत दुतर्फा असणाऱ्या प्रत्येक दुकानातून उद्योगमंत्र्यांवर पुष्पवृष्टी केली जात होती। शिवाय अनेक व्यापारी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करत होते। वाजत गाजत ही रॅली गोखले नाका येथे आल्यावर उद्योगमंत्र्यांचा व्यापाऱ्यांच्या विविध संघटनांच्या वतीने सत्कार करण्यात आला। रत्नागिरी शहर व्यापारी महासंघ, चेंबर्स ऑफ कॉमर्स, सुवर्णदुर्गकार संघटना, हॉटेल असोसिएशन्स, नाभिक समाज हितवर्धक मंडळ, अंजना कालबी चौधरी समाज, फळभाजी व्यापारी संघटना, कापड व्यापारी संघटना, मोबाईल व्यापारी संघटना, पथविक्रेते समिती, सायकलिस्ट क्लब यांच्या वतीने हा सत्कार करण्यात आला। माझ्या कर्मभूमीत उद्योगधंदे आणल्याने केलेला हा माझा सत्कार माझ्या दृष्टीने खूप मोलाचा आहे, असं उद्गार पालकमंत्री उदय सामंत यांनी यावेळी काढलेत। गुहागर मतदारसंघातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अनेक कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी सामुदायिक राजीनाम्याचं पत्र लिहून पक्षप्रमुख राज ठाकरे यांना पाठवले असल्याचं खेड तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुकाध्यक्ष संदीप फडकले यांनी सांगितले। पाहुयात काय म्हणालेत। कसं आहे माहितीये का, या स्थानिक नेतृत्वाला सर्व महाराष्ट्र सैनिक कंटाळलेले आहेत, कारण आजपर्यंत त्यांनी कुठल्याही कार्यकर्त्याला विश्वासात घेतलेलं नाही। ग्रामीण भागातला संपूर्ण कार्यकर्ता या स्थानिक नेतृत्वावरती नाराज आहे। मी आज स्वतः माझे तालुकाध्यक्ष आणि सगळे तालुका उपाध्यक्ष, विभागाध्यक्ष हे सगळे राजीनामे दिलेले आहेत। आज मी कृष्णकुंजावरती राजसाहेबांकडे मी राजीनामे पाठवून दिलेले आहेत।
आमच्या नेते मंडळींकडे. कालच दापोली मतदारसंघातून असंख्य कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला. ह्याचं कारण एकच म्हणजे हे स्थानिक नेतृत्व. कारण या स्थानिक नेत्यांनी आजपर्यंत जी आम्ही ग्रामीण भागामध्ये जी कामं काय करतो ती वरिष्ठ लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्नच नाही कधी केला. परंतु हे राजसाहेबांना हे पोहोचवलं पाहिजे होतं. राजसाहेबांना सांगितलं जातं एक आणि स्थानिक नेतृत्व करतं एक. जिल्ह्याभरात मी तुम्हाला सांगतो, जितेंद्र चव्हाण साहेबांनी त्यांनीही राजीनामा दिला होता 6 महिन्यापूर्वी. आता तीही आमच्या खेडपासून आता सुरुवात झाली, तेही संपूर्ण जिल्ह्यात आता राजीनामा सत्र चालू होईल. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते जर काम करत नसतील तर 100% संपुष्टात येईल. अजूनपर्यंत कुठच्या पक्षात जायचा निर्णय झालेला नाही. परंतु एवढंच सांगेन की स्थानिक नेतृत्वाला कंटाळून संपूर्ण महाराष्ट्र सैनिक आज वेगवेगळ्या पक्षामध्ये स्थलांतर करत आहेत. रत्नागिरी जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील मोहाणे विद्यालयात राष्ट्रीय हरित सेनेच्या वतीने वन्यजीव सप्ताहानिमित्त वन विभागाच्या वतीने मार्गदर्शन मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी हरित सेना शिक्षक मुरुमकर यांनी कार्यक्रमाची माहिती देत विद्यालयाच्या वतीने उपस्थित वन विभाग अधिकाऱ्यांचा सन्मान केला. यानंतर प्रियांक कदम वनरक्षक आंबवली, जयश्री फुंदे वनरक्षक खेड, रानबा बमकेकर वनरक्षक खवटी, परमेश्वर डोईफोडे वनरक्षक तळे यांनी वन्यजीव रक्षण व संवर्धन तसेच पर्यावरणाबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी विद्यालयातील एक मूल एक झाड या उपक्रमाबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी विद्यालयाचे लिपिक मोरे यांनी विद्यालयाच्या परिसरात लावलेल्या विविध फळझाडे व त्यांची निगा याबाबत उपस्थित अधिकाऱ्यांना माहिती दिली. वेळ झाली विश्रांतीची. विश्रांतीनंतर लगेचच परत येतोय. पाहत रहा माझे कोकण. खुश खबर, खुश खबर, खुश खबर. मैं रमेश मनोहर सागवेकर ज्वेलर्स सोने, चांदी व मोत्याचे तसेच आकर्षक हॉलमार्क व अत्याधुनिक पद्धतीचे दागिने मिळण्याचे खेडमधील एकमेव ठिकाण. मैं रमेश मनोहर सागवेकर ज्वेलर्स घेऊन येत आहे ग्राहकांसाठी दसरा आणि दीपावली निमित्त आकर्षक भेट कुपन योजना. 7 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबर 2024 या कालावधीत ग्राहकांना मिळणार 25,000 रुपयांच्या सोने व चांदी रोख खरेदीवर आकर्षक भेट कुपन. प्रथम विजेत्यास 2 व्हीलर तर वॉशिंग मशीन, AC सह इतर 101 भेट वस्तूंची लयलूट खास दसरा आणि दीपावली निमित्त. मग वाट कसली पाहताय? आजच आपल्या ज्वेलर्सला भेट द्या. आमचा पत्ता सोनाराळी, तालुका खेड, जिल्हा रत्नागिरी. तसेच पोलादपूर बाजारपेठ, मारुती मंदिर शेजारी, तालुका पोलादपूर, जिल्हा रायगड. अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा. संपर्क क्रमांक 92 70 28 43 23 आणि 77 41 08 93 15. विश्रांतीनंतर माझे कोकणमध्ये तुमचं पुन्हा स्वागत. कोकणातील अनेक गावांमध्ये ग्रामदेवतेचे अधिष्ठान व मंदिरे आहेत. काही मंदिरे भव्य दिव्य आहेत तर काही ठिकाणी विशाल मूर्ती पाहायला मिळतात. मात्र रायगड जिल्ह्यात आज देखील काही ग्रामदेवता आहेत. त्यांची भक्तिभावाने पूजा गावकुसावर केली जाते. किल्ले रायगडाच्या पायथ्याजवळ महाड तालुक्यातील तळोशी नावाचं गाव आहे. या गावांमध्ये सर्व शेतकरी आहेत. या शेतकऱ्यांची ग्रामदेवता म्हणून रंगूमातेचं मंदिर गावाचा पाणवठा असलेल्या विहिरीवरील शेतामध्ये आहे. शिवकालापासून हे अधिष्ठान येथे असल्याचं बोललं जातं. हजारो भाविक रंगूमातेच्या दर्शनाकरिता येत असतात. अत्यंत दुर्गम भागात हे मंदिर शेतामध्ये आहे. मात्र प्रत्येक उत्सव व नवरात्रीत भाविक न चुकता दर्शनासाठी या ठिकाणी येत असतात. मंदिराची कीर्ती सर्वदूर पसरलेली असल्याने रंगूमातेच्या दर्शनासाठी मोठी गर्दी झालेली पाहायला मिळते. चिपळूण तालुक्यातील त्रुंबव गावची ग्रामदेवता असलेल्या श्री शारदा देवीच्या दरबारात नवरात्र उत्सव मोठ्या भक्तिमय वातावरणात सुरू आहे. या नवरात्र उत्सवादरम्यान उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव हे त्यांच्या दोन्ही मुलांसह पारंपरिक पेहरावामध्ये दरवर्षीप्रमाणे याही वर्षी जाखडी नृत्यात सहभागी झालेले पाहायला मिळालेत. कोकणची लोककला सादर करत नृत्य करताना धोतर, कमरेला शेला आणि डोक्यावर पगडी अशा पेहरावात गावातील ग्रामस्थांसमवेत जाखडीमध्ये रममाण होऊन भास्कर जाधव तल्लीन झालेत. पाहुयात याची एक झलक.
वेळ झाली आहे बातमीपत्रात इथेच थांबण्याची. भेटूया नवीन बातमीपत्रासह. पाहत रहा फक्त माझे कोकण.